आता एक व्हिडिओवरती कोर्सेस असतात यूट्यूबवर ते एखादा स्पोकन, कारण कसं आहे कुठेतरी 5 आणि 10,000 रुपये स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला तर तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. तुम्ही एकामेकांशी जर बोललात तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता. तुम्ही एक गोष्ट करू शकता की आता 2 महिन्याचा क्लास आहे की 3 महिन्याचा क्लास आहे, आपण एका व्यक्तीबरोबर काय बोलायचं, इंग्लिशमध्ये बोला. किंवा जे जुन्या टीचर्स आहेत ते जे ऑलरेडी काम करतात त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बोला. मराठीत अजिबात बोलायचं, चुकलं तरी चालेल, बरोबर. परत चूक आणि बरोबर म्हणजे काय असतं, कळलं तर चूक, ज्याला कळतच नाही त्याला काय चूक आणि काय बरोबर. जसं तुम्ही साताऱ्याला जा, मराठी कशी बोलली जाते, सांगलीला जा मराठी कशी असते, आपली नगरची मराठी वेगळी आहे, नाशिकची मराठी वेगळी, आपली इथे आधी लोकांची मराठी वेगळी. मराठी तीच, टोनिंग बदललं, लँग्वेज बदललं, व्याकरण बदललं, त्यांना काही फरक पडला का, ते एकामेकांवर हसले का. एखादा फॉरेनर जेव्हा तुमच्यासमोर मराठीत बोलायचा प्रयत्न करतो तो खूप चुकतो, म्हणजे आपण टाळावा, वा वा मराठी बोल, आणि आपला मराठी माणूस येऊन पुढे इंग्लिश बोलू दे बरं, आपण दात काढून तो चुकलाय, जसं काय आपल्याला खूप येतं पण तरी आपण त्याच्यावरती हसतो, बरोबर. म्हणजे हसणं हा भाग जर तुम्ही सोडला तर तुम्ही काय करा, बोलण्याचा प्रयत्न करा. चुका याच असणार आहे, एखाद्याची इंग्लिश कोल्हापुरी असेल, एखाद्याची इंग्लिश नगरची असेल, कोणाला काही कळत नाही. कम्युनिकेशन महत्वाचं. काय महत्वाचं आहे, कम्युनिकेशन म्हणजे काय, मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला कळलं की नाही, ते तुम्हाला कळलं असेल तर कम्युनिकेशन चालेल, कळलं नाही तर तुम्ही किती फ्लुएंट बोललं तरी त्या इंग्लिशला अर्थ नाही. आम्ही किती मराठी बोललो अतिशय शुद्ध